पदार्थाचा सुगंध किती छान आहे. या करंजीची चव इतकी छान काय आजी? सांग ना आजी. काय म्हणालीस? या करंजीची चव खूप छान आहे. याची चव खूप छान आहे, मला खूप आवडली. आजी, या करंजीला कसं बनवतात? हा वाला, यात बारीक भाजलेली कणिक आहे, गूळ आहे, तीळ आहे आणि यात काजू बदाम आहेत आणि वेलची आहे. याला तेलात तळायचं. ऐकायला छान वाटतंय आजी. आजी, माझी करंजी कावळा घेऊन गेला. बेटा, रडू नकोस, शांत हो. आजी तुला दुसरी करंजी देईल. खूप छान सुगंध येतोय. पण हा सुगंध येतो कुठून आहे? हा तर करंजीचा सुगंध आहे. असं वाटतंय तुपात बनते. मला खूप आवडते. या सुगंधाने तर माझ्या पोटात उंदरांनी उड्या मारायला सुरुवात केली आहे. म्हणजे सुगंध इथून येतोय. इतका छान पदार्थ हा काळ्या कावळ्याला कसा काय मिळाला? या कावळ्याला मागून बघतो. जर याला पूर्ण मागितला तर तो मला नाही देणार, अर्धाच मागतो. जर मी माझ्या तल्लख बुद्धीचा उपयोग केला तर मला हे पूर्ण मिळू शकतं. ला 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 ला. तुम्ही इतकं छोटं गाणं का गायलं? तुम्ही खूप खुश आहात ना? ला 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 ला. गाणं गाण्यात आणि ऐकण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच येत नाही. ला 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 ला. ही गोष्ट पण खरी आहे. असं काही नाही. जंगलात सर्वांचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा तू छान गातेस. काय खरंय ना? एकदम बरोबर. माझ्या गाण्यासोबत स्पर्धा करणं तर कोकिळेला सुद्धा नाही जमणार. तर मग एक छानसं गाणं ऐकव ना मला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे तुझं गाणं. पण यात तर टेम्पो नाहीये, अजिबात नाहीये. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असं थोडीच गातात. थोडा आलापही लाव. नाच रे मी तुला पहिलेच म्हटलं होतं, तू खूप छान गातोस. मला तुझं गाणं खूप आवडतं.